हॅलो स्टुडंट. तर आपला जो युनिट आहे सरफेस ट्रीटमेंट अँड सरफेस फिनिशिंग. तर ह्याच्यामध्ये सरफेस फिनिशिंग प्रोसेसमध्ये पहिली प्रोसेस आहे लॅपिंग प्रोसेस. लॅपिंग प्रोसेस जी आहे ते सरफेस फिनिशिंग प्रोसेस आहे. ह्याच्यामध्ये आपण फ्लॅट किंवा सिलेंड्रिकल सरफेस म्हणजे एक्सटर्नल जे सरफेस आहे सिलेंड्रिकल ते आपण फिनिशिंग करतो. म्हणजे त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल आपण रिमूव्ह करून त्याला सरफेस फिनिश चांगला देऊ शकतो. तर हे लॅपिंग जे आहे त्याच्यामध्ये आपण लॅप वापरत असतो. हे लॅप जे आहे जे मटेरियल आपल्याला लॅपिंग करायचं आहे त्याच्यापेक्षा हे जे लॅपचं मटेरियल असेल ते सॉफ्ट मटेरियल असणार आहे. आणि ह्याच्यामध्ये लॅपमध्ये ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स असतात. हे लॅप चार्जिंग केलं जातं विथ फाईन ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स. मग त्याच्यासाठी आपण चार्जिंग करण्यासाठी लुब्रिकंट किंवा व्हेकलचा यूज करतो, जे की केरोसिन असेल किंवा त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ मशीन ऑइल असेल किंवा ग्रीस असेल, ऑलिव्ह ऑइल असेल, स्पिंडल ऑइल असेल किंवा सोपी वॉटर असेल. तर लुब्रिकंटच्या साह्यानं आपण जे काही लॅप आहे ते चार्ज करत असतो, मग जेणेकरून त्याच्यामध्ये ॲब्रेसिव्ह पार्टिकल जे आहेत ते एम्बेड व्हावेत. आणि नंतर आपण ह्यामध्ये जे काही सॉफ्ट लॅप आहे त्याच्यामध्ये हे ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स जे आहेत ते एम्बेड झालेले असतात. मग ह्याच्यामध्ये ॲब्रेडिंग ॲक्शन होते, म्हणजे रबिंग ॲक्शन होते. जे वर्कपीस आहे आणि लॅप आहे ह्याच्यामध्ये ॲब्रेडिंग ॲक्शन होते, रबिंग ॲक्शन होते. म्हणजेच काय होतं की जे काही लॅपमध्ये सॉफ्ट लॅपमध्ये जे काही हार्ड ॲब्रेसिव्ह पार्टिकल एम्बेड झालेले आहेत ते एक प्रकारचं कटिंग ॲक्शन करत असतात वर्कपीसवरती. म्हणजे जे हार्ड ॲब्रेसिव्ह पार्टिकल आहेत ते काय करतात की वर्कपीसमधनं स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल हे रिमूव्ह करतात. मग ह्याच्यासाठी त्यामध्ये हे ॲब्रेसिव्ह पार्टिकल हे लॅपमध्ये चार्ज केलेलं असतात विथ व्हेकल. तर हे असं त्याचं प्रिन्सिपल आहे. त्यामुळं आपल्याला लॅपिंग केल्यावर आपल्याला जॉमेट्रिकली ट्रू सरफेस मिळतो. त्याच्यानंतर जे काही इम्परफेक्शन असेल मायनर तर ते आपल्याला करेक्ट करता येतं किंवा रिमूव्ह करता येतं इम्परफेक्शन. म्हणजे प्रॉपर साईज आपल्याला शेपमध्ये ते पार्ट येतो. त्याच्यानंतर डायमेन्शनल ॲक्युरेसी ही चांगली येते. त्याच्यानंतर सरफेस फिनिश हा चांगला येतो. मग ह्याच्यामध्ये प्रकार आहेत. पहिला आहे हँड लॅपिंग, म्हणजे आपण हँडच्या साह्यानं आपण हे लॅपिंग करत असतो. आता जे काय फ्लॅट सरफेस आहे त्या फ्लॅट सरफेसचं आपण हँड लॅपिंग करत असतो. मग ह्याच्यामध्ये एका हातामध्ये आपण लॅप घेतो ज्याच्यामध्ये ॲब्रेसिव्ह पार्टिकल चार्ज केलेले असतात. म्हणजे जे व्हेकल आहेत, लुब्रिकंट आहेत त्याच्यामध्ये ते चार्जिंग केलेलं असतं लॅपला आणि त्याच्यामध्ये आपण ॲब्रेसिव्ह पार्टिकल त्यात एम्बेड झालेले असतात. आता ह्यामध्ये जे लॅप आहे ते एका हातामध्ये आणि दुसऱ्या हातामध्ये वर्कपीस असं घेत असतो आणि इरेग्युलर रोटरी मोशन दोघांमध्ये आपण करत असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये लूज ॲब्रेसिव्ह जे आहेत लॅप आणि वर्कपीस ह्याच्यामध्ये असणार आहेत. आणि तो तुम्हाला दिसतंय बघा, वर्कपीस आणि लॅप ह्याच्यामध्ये व्हेकल आणि ॲब्रेसिव्ह ग्रेन आहे. मग त्याच्यामध्ये ते घासलं जातं ॲब्रेसिव्ह पार्टिकल आणि त्यामधनं वर्कपीसमधनं स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल ते रिमूव्ह करतात. आणि ही जी काही रिलेटिव्ह मोशन आहे लॅप आणि वर्कपीसमध्ये ती कॉन्स्टंटली चेंजिंग होत असते. म्हणजे ती जी मोशन आहे ती नेहमी चेंज होणार आहे. तर जो काही पाथ असेल तो सायक्लॉइडल नेचरचा असेल. आता ह्याच्यामध्ये लॅप आणि वर्कपीस आर नॉट पॉझिटिव्हली ड्रिवन but they are in contact with each other. So due to contact, the abrading action or rubbing action will take place between hard abrasive particle and workpiece. So it will remove small amount of material from the workpiece and we will get a fine super finish or fine surface finish. Okay, so in this the cutting action is due to abrasive grains which are embedded in lap because the lap is charged by means of abrasive grain vehicle, that is a lubricant. So abrasive grains are embedded in the lap, soft lap, and as there are continuously contact and this contact and lap and workpiece are in continuously contact and there is a motion between relative motion between lap and workpiece. So due to this we will get fine finish by hand lapping. So it is application is in press work dies or metallic molds for casting, surface plate, engine wall or wall seat or piston rings. Next is ring lapping. So in ring lapping the tool of lapping is cast iron. cast ironचं टूल यूज केलेलं आहे.
ह्याच्यामध्ये आपण पाहतो की सिलेंड्रिकल वर्कपीस जो आहे एक्सटर्नली तो लॅप केला जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ह्यामध्ये जे काही डायमीटर आहे लॅपचं, जे होल दिसतं, एक होल बोर केलेलं आहे आणि एक त्याच्यामध्ये ते स्प्लिट केलेलं आहे. ठीक आहे. सॉकेट तुम्हाला इथं दिसतो आहे, त्याच्यामध्ये स्क्रू आहे. तर रिंग लॅपिंग हे जे आहे ते एक्सटर्नल वर्कपीसवरती, जे राऊंड वर्कपीस आहे त्याच्यावरती केलं जातं. इट इज स्प्लिट बाय सॉकेट अँड क्लोज बाय टाईटनिंग वन ऑफ द स्क्रू. इथं सॉकेट तुम्हाला दिसतो आहे आणि ते क्लोज केलं जातं. तिथं स्क्रूसाठी दिलेलं आहे प्रोव्हिजन, तर त्या होलमधनं स्क्रू आपण फिट करतो जेणेकरून टाईट व्हावं. आता जो होलचा डायमीटर आहे तो जो काही वर्कपीस आहे त्याचा डायमीटर एवढा असणार आहे. आता ह्यामध्ये जे वर्कपीस आहे जे लॅपिंग करायचं आहे ते लेथच्या चकमध्ये हेल्ड केलं जातं आणि रोटेट केलं जातं. आता ही जी काही स्प्लिट रिंग आहे लॅप, ओके, स्प्लिट रिंग लॅप जो आहे तो काय केला जातो, त्या सिलेंड्रिकल सरफेसवरती हँडच्या साहाय्यानं, हाताच्या साहाय्यानं रेसिप्रोकेट केला जातो. कारण हे हँड लॅपिंगच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जो रिंग आहे किंवा जे काही स्प्लिट रिंग आहे, ठीक आहे, स्प्लिट रिंग आहे, जो सॉकेट आहे त्याच्यामुळे ते स्प्लिट झालेलं आहे, सॉकेट केलेलं आहे त्याच्यामुळे ते स्प्लिट झालेलं आहे. आणि नटच्या साहाय्यानं आपण काय करू, स्क्रूच्या साहाय्यानं आपण काय करू शकतो, टाईट करू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये जो सिलेंड्रिकल सरफेस आहे, एक्सटर्नल सिलेंड्रिकल सरफेस, तो लॅपिंग करायचा असेल तर काय करणार आहे आपण, जो सरफेस आहे तो चकमध्ये पकडणार आहे लेथच्या आणि तो रोटेट करणार आहे. आणि वर्कपीस म्हणजे जो काही वर्कपीस लॅप करायचा आहे तो चकमध्ये पकडणार आहे आणि रोटेट करणार आहे. आणि त्याच्यावरती हा जो काही स्प्लिट रिंग लॅप आहे तो त्या सिलेंड्रिकल सरफेसवरती आपण रिसिप्रोकेट करणार आहे हँडच्या साह्यानं. तर ह्याच्यामध्ये जे काही प्लग गेजेस आहेत तर ते आपण रिंग लॅपिंग करू शकतो. नेक्स्ट आहे मशीन लॅपिंग. आता मशीन लॅपिंगमध्ये काय आहे की जे दोन सरफेसेस आहेत ते रब केले जातात अंडर अ लोड आणि ह्याच्यामध्ये जे फाईन ॲब्रेसिव्स आहेत दे आर सस्पेंडेड इन ऑइल अँड दे आर फीड बिटवीन द सरफेसेस व्हाईल ऑपरेशन इज प्रोग्रेसिंग. सो इन दिस the part stock is gradually removed through rolling and sliding action of abrasive grain between lapping wheel and workpiece. तर लॅपिंग व्हील आणि वर्कपीसमध्ये जे काही ॲब्रेसिव्ह ग्रेन्स आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला ते ॲब्रेसिव्ह ग्रेन्स जे आहेत ते दीज ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स ऑफ ॲब्रेसिव्ह ग्रेन्स आर सस्पेंडेड इन ऑइल अँड दे विल रिमूव्ह स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल. So in this we use a rotating table which is also called as lapping plate. When we turn the motor, this rotating table will rotate, okay, and this rotating table is made up of high quality soft cast iron, or we may use copper and other soft metal for this rotating plate or lapping plate. Then as the plate is turned, the conditional rings which are provided over the lapping plate also turn. So what is the function of conditional rings? The function of conditional ring is to hold the workpiece. So as you know that there is a lapping plate which is made up of cast iron, soft cast iron or copper or other soft material. It acts as a lap, okay, and over this lapping plate which is turned, over this lapping plate conditional rings are provided. As lapping plate would rotate or turn, these rings also turn. The purpose of conditional ring is to hold the workpiece. वर्कपीसला पकडण्यासाठी आहे. आता एक वरची एक प्लेट असते, टॉप प्लेट असते, जी की वर्कपीसला आपल्याला प्रेशर अप्लाय करत असते. द टॉप प्लेट प्रेशर अप्लाय करते द वर्कपीस डाऊन इन ऑर्डर टू एन्श्युअर ॲब्रेशन ऑकर. आता ह्याच्यामध्ये एक स्लरी यूज केलेली आहे. स्लरी कशी केलेली आहे पहा, ह्यामध्ये ॲब्रेसिव्ह मटेरियल जे की ऑइलमध्ये किंवा वॉटरमध्ये मिक्स केलेले असतील तर ते आपण लॅपिंग प्लेट आणि टॉप प्लेट ह्याच्यामध्ये फीड केलेलं असतं. लॅपिंग प्लेट आणि टॉप प्लेट जी की वर्कपीसला प्रेशराईज करते वरनं, तर त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युटेड आपण करतो. हे जे स्लरी आहे ती डिस्ट्रीब्यूट करतो. म्हणजेच काय, स्लरी म्हणजेच कशाची बनलेली, ॲब्रेसिव्ह मटेरियल
जे काही ऑइल किंवा वॉटरमध्ये मिक्स केलेलं आहे ते लॅपिंग प्लेट आणि टॉप प्लेट ह्याच्यामध्ये आपण प्रोव्हाइड केलेली आहे आणि इट इज डिस्ट्रीब्युटेड अक्रॉस द सरफेस बाय द प्लेट रोटेशन. ठीक आहे, जे काही लॅपिंग प्लेट फिरणार आहे त्याच्यामुळे. आता हे जे काही ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आहेत, तिन्ही ॲब्रेसिव्ह स्मॉल ॲब्रेसिव्ह पार्टिकल जे की लिक्विडमध्ये सस्पेंडेड पोझिशनला आहेत, तर ते काय करतात, तर मायक्रो रेग्युलॅरिटीज जे काही स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल आहे ते रिमूव्ह करतात पार्ट सरफेसमधनं. तर अशा पद्धतीनं आपण पिस्टन पिन किंवा बॉल बेरिंग रेसेस ह्याच्यासाठी आपण मशीन लॅपिंग करू शकतो. तर ह्यामध्ये एक लक्षात घ्या की एक रोटेटिंग टेबल आहे जी की लॅप म्हणून वापरतो, लॅपिंग प्लेट म्हणूया आपण त्याच्यावरती रिंग प्रोव्हाइड केलेले आहेत. रिंग काय करतात, तर त्या वर्कपीसला होल्ड करतात. त्याच्यावरती एक टॉप प्लेट असेल, ती टॉप प्लेट काय करते की ॲब्रेडिंग ॲक्शन होण्यासाठी वरनं त्या वर्कपीसला प्रेस करत असते. आता ह्यामध्ये स्लरी यूज केलेली आहे. स्लरी कशाची बनलेली आहे, तर ॲब्रेसिव्ह पार्टिकल हे मिक्स केले जातात ऑइल किंवा वॉटरमध्ये. तर ते लॅपिंग प्लेट आणि टॉप प्लेट ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, फीड केलेलं आहे. मग जेव्हा हे ऑपरेशन होणार आहे तेव्हा काय करतात, जे काही ॲब्रेसिव्ह पार्टिकल जे काही लिक्विडमध्ये सस्पेंडेड पोझिशनला आहेत ते त्या पार्ट सरफेसमधलं स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल रिमूव्ह करतात आणि अशा पद्धतीनं आपल्याला चांगला फिनिश आपल्याला त्यामध्ये मिळत असतो. सो ह्यामध्ये आपण हे जे काही स्लरी आहे ते व्हेकल म्हणून किंवा लुब्रिकेशन म्हणून आपण ते वापरतो, ज्याच्यामध्ये ॲब्रेसिव्ह पार्टिकल हे सस्पेंडेड पोझिशनला असणार आहे. तर नेक्स्ट ह्याचे जे काही ॲप्लिकेशन आहेत, तर ह्या ॲप्लिकेशन पहा, तर रिस्ट पिनमध्ये किंवा पिस्टन पिनमध्ये किंवा इंजेक्टर पंपचे जे काही पार्ट आहेत, स्प्रे नोझल आहे त्याच्यामध्ये लॅपिंगचं ॲप्लिकेशन आहे, कॉम्प्रेसरचे पार्ट आहेत किंवा रेफ्रिजरेटरचे पार्ट आहेत किंवा स्पिंडल असतील एक्सटर्नल सरफेस किंवा रोलर बेरिंग असेल, क्रँकशाफ्ट कॅम्पशाफ्टचे एक्सटर्नल सरफेस असेल, बॉल बेरिंगचे रेस असतील, त्याच्यामध्ये आपण करू शकतो. नेक्स्ट आहे आपलं ते म्हणजेच होनिंग ऑपरेशन आपण आता पाहतो आहे. तर होनिंगमध्ये काय केलेलं आहे पहा, तर इथं तुम्हाला मशीन लॅपिंग दिसतं आहे पहा. ह्याच्यामध्ये अप्पर लॅप आणि लोअर लॅप दिसते. लोअर लॅप हा जो आहे तो रोटेटिंग असेल आणि अप्पर लॅप हा जो आहे तो स्टेशनरी असेल, जो की वर्कपीसला डाऊन प्रेशर अप्लाय करतो. वर्कपीस ठेवलेले आहेत, जे काही केज असेल किंवा रिंग असेल त्याच्यामध्ये वर्कपीस ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण ॲब्रेसिव्ह अप्लाय केलेलं आहे, जे की एका व्हेकलबरोबर म्हणजे जे ग्रीस असेल, ऑइल असेल त्याच्याबरोबर मिक्स केलेलं आहे. ऑइल असेल किंवा वॉटर असेल त्याच्याबरोबर मिक्स केलेलं आहे ॲब्रेसिव्ह मटेरियल आणि अशा पद्धतीनं आपण हे मशीन लॅपिंग करत असतो. तर वरचा लॅप जो आहे तो स्टेशनरी आहे आणि खालचा जो लोअर लॅप आहे ती लॅपिंग प्लेट जी आहे ती टर्न होणार आहे, रोटेट होणार आहे. तर तुम्हाला इथं दाखवलेलं आहे आणि वरचा लॅप हा त्या वर्कपीसवरती प्रेशर अप्लाय करणार आहे. तर त्यामुळं काय होणार आहे की जे काही टायनी ॲब्रेसिव्ह पार्टिकल आहेत जे की लिक्विडमध्ये सस्पेंडेड पोझिशनला आहेत ते त्या पार्ट सरफेसमधून स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल रिमूव्ह करतात. नेक्स्ट आहे होनिंगमध्ये आपण ॲब्रेसिव्ह स्टोन यूज केले, त्याला आपण होन असं म्हणतो. ह्याच्यामध्ये जे टूल यूज केलं त्याला आपण होन म्हणतो. हे ॲब्रेसिव्ह स्टोन आहेत, बॉन्डेड ॲब्रेसिव्ह स्टोन आहेत, जे की 0.25 mm पेक्षा कमी मटेरियल रिमूव्ह करतात वर्कपीसमधनं. आता होनिंगचा यूज काय होतो, जर आपल्याला राऊंडनेस करेक्ट करायचा असेल किंवा टेपर करेक्ट करायचा असेल किंवा जे काही टूल मार्क्स असतील, एखादं ऑपरेशन केल्यावर जे काही टूल मार्क त्या सरफेसवरती असतील ते आपल्याला रिमूव्ह करायचे असतील तरी आपण होनिंग करत असतो. ह्याच्यामध्ये ॲब्रेसिव्ह स्टिक्स वापरलेले आहेत किंवा स्टोन्स वापरलेले आहेत, ॲब्रेसिव्ह स्टोन्स वापरलेले. हे ॲल्युमिनियम ऑक्साईड किंवा सिलिकॉन कार्बाईडचे बनलेले असतील आणि हे तुम्हाला दिसतंय की एका सरफेसला प्रोव्हाइड केलेले आहेत, अप्लाइड ऑन द सरफेसेस. तर ह्याच्यामध्ये रोटरी आणि रिसिप्रोकेटिंग मोशन ह्याचं कॉम्बिनेशन केलं जातं. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय होनिंग स्टोन जे की होल्डरला, जे काही होल्डर आहे त्याला लूजली हेल्ड केलेले आहेत होनिंग स्टोन आणि ते जॉईन केलेले आहेत मेटलच्या शेलला. आता मेटलच्या शेलला जे की मेटलचे शेल क्लॅम्प्ड इनटू होल्डर और सिमेंटेड डायरेक्टली टू द होल्डर. बघा इथं मेटलचं एक शेल आहे जे की होल्डरला क्लॅम्प केलं असेल किंवा डायरेक्टली होल्डरला जॉईन केलेलं असेल आणि जे काही स्टोन आहे
जे काही ॲब्रेसिव्ह स्टोन आहेत, जे की ॲल्युमिनियम ऑक्साईड किंवा सिलिकॉन कार्बाईडचे ॲब्रेसिव्ह स्टोन आहेत, ते इथं प्रोव्हाइड केलेले दिसत आहेत होल्डरला. जे काही होल्डर आहे त्याला लूजली हेल्ड केलेले आहेत होनिंग स्टोन किंवा होन्स. आता ह्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की जे काही फ्लोटिंग ॲक्शन होणार आहे वर्कपीस आणि होनमध्ये, तर त्यामध्ये जे काही प्रेशर एक्झर्ट होणार आहे मेकॅनिकली किंवा हायड्रोलिकली, ते सगळीकडं ऑल साईडला इक्वली ट्रान्समिट होणार आहे. आता ह्यामध्ये काय केलं जातं की होनिंग टूलला एक रिसिप्रोकेटिंग मोशन दिली जाते. जेव्हा ते रोटेट होत असेल, होनिंग टूल जेव्हा रोटेट होत असेल तेव्हा त्याला स्लाइटली रिसिप्रोकेटिंग मोशन पण दिली जाते. तर त्यामुळं काय होणार आहे, होनिंग टूल रोटेट होतं आहे आणि शिवाय ते रिसिप्रोकेट होतं आहे. अशा पद्धतीनं जो काही सरफेस आहे त्याच्यामधलं स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल हे ते रिमूव्ह करतं. आता ह्याच्यामध्ये कूलंटचा सप्लाय पण आवश्यक आहे त्या ॲब्रेसिव्हला क्लीन करण्यासाठी. बघा, होनिंग कशासाठी वापरतो, तर आपल्याला राऊंडनेस करेक्ट करायचा असेल होलमधला, किंवा टेपर करेक्ट करायचं असेल, किंवा आपल्याला जे काही टूल मार्क्स आहेत ते टूल मार्क्स रिमूव्ह करायचे असतील, सरफेस चांगला करायचा असेल, किंवा होलमधला राऊंडनेस करेक्ट करायचा असेल, तर ॲब्रेसिव्ह स्टोनचा वापर इथं केला आहे. ॲब्रेसिव्ह स्टोनला आपण होन असं म्हणतो. तर हे ॲब्रेसिव्ह स्टोन जे आहे ते ॲल्युमिनियम ऑक्साईड किंवा सिलिकॉन कार्बाईडचे स्टोनच्या स्वरूपात किंवा स्टिकच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळतील. तर ह्याच्यामध्ये काय होणार आहे, तर रोटरी आणि रिसिप्रोकेटिंग मोशन ह्या स्टोनला दिलं जातं. आता हे स्टोन काय केलेले आहेत, तर होल्डरला लूजली हेल्ड केलेले आहेत. द होनिंग स्टोन्स आर लूजली हेल्ड इन द होल्डर. आणि किंवा स्टोन जे आहेत ते डायरेक्टली मेटल शेलला सिमेंट पण केलेले जाऊ शकतात. तर stones are cemented into metal shell which is clamped into holder or cemented directly to the holder stone. आणि हे जे काही स्टोन्स आहेत ते इक्वली स्पेस आहेत, रेग्युलर इंटरवलला स्पेसिंग केलेलं आहे स्टोनचं, जेणेकरून त्यांनी सगळीकडं इक्वली प्रेशर एक्झर्ट करावं त्या सरफेसवरती, वर्कपीसच्या सरफेसवरती इक्वली प्रेशर त्यांनी एक्झर्ट करावं. यासाठी इक्वली स्पेस स्टोन तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेले आहेत, जे की होल्डरमध्ये लूजली हेल्ड केलेले आहेत. आता ह्यामध्ये काय होतं की फ्लोटिंग ॲक्शन होते, वर्कपीस आणि होनमध्ये काय होते, फ्लोटिंग ॲक्शन होते, रबिंग ॲक्शन होते ॲब्रेसिव्ह स्टोन्स असल्यामुळं. आणि ह्यामध्ये जेव्हा होन्स रोटेट होत आहेत तेव्हा त्याला थोडीशी स्लाइटली रिसिप्रोकेटिंग मोशन दिली जाते, जे की त्या वर्कपीसमधनं स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल रिमूव्ह करणार आहे आणि त्याचा राऊंडनेस करेक्ट करणार आहे. ठीक आहे. आणि जनरेट स्ट्रेट अँड राऊंड सरफेस. आता ह्याच्यामध्ये कूलंटचा सप्लाय हा आवश्यक आहे. सो दिस इज होनिंग is a grinding or a braiding process. So small amount of material is removed, so it is used to correct the roundness, to remove the grinding or tool marks from the surface. So it consists of abrasive stones or abrasive sticks which are called as hones. These are made up of aluminum oxide or silicon carbide. They are mounted or held on the holder, loosely held on the holder. So floating action between works and hone will take place, and in this the pressure exerted by abrasive stones, that is hones, are equally on all sides. So rotary and reciprocating motion will result in removal of small amount of material, and it will correct the roundness as well as it will remove the tool mass. त्याचं ॲप्लिकेशन आहे बघा, गन बॅरल असेल, इंजिन सिलेंडर असतील, जे हॉलो पार्ट आहेत, जे होल्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये, किंवा बेरिंग असतील, किंवा रिंग गेज असतील, पिस्टन पिन असतील, शाफ्ट किंवा फ्लॅंज फेसेस असतील त्याच्यामध्ये. नेक्स्ट सरफेस फिनिशिंग प्रोसेस इज बफिंग. सो व्हॉट इज बफिंग? बफिंग इज अ फिनिशिंग प्रोसेस. सो इट हॅज अ लूज ॲब्रेसिव्ह ऑन व्हील्स. It uses loose abrasives which are provided on the wheels. So it gives lustrous, चकाकणारं रिफ्लेक्टिव्ह फिनिश. जेव्हा बफिंग करतो, पॉलिशिंग झाल्यावर आपण बफिंग करत असतो,
तेव्हा आपल्याला लस्टरस किंवा चकाकणारं असं फिनिश आपल्याला त्यामध्ये मिळतं. तर ह्यामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये एक रोटेटिंग व्हील आहे जी की क्लॉथ किंवा लेदर किंवा फेल्टची बनलेली असेल. तर कपड्याचे बनलेलं असं व्हील असेल ज्याच्यामध्ये फाईन ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स असणार आहेत. आता हे जे ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आहेत ते बाइंडरबरोबर मिक्स होणार आहेत आणि ते बफिंग व्हीलवरती अप्लाय केलेले असणार आहेत. जेव्हा बफिंग व्हील रोटेट होणार आहे फास्ट स्पीडला तेव्हा जे ॲब्रेसिव्ह आपण यूज केलेले आहेत ते त्या वर्कपीसच्या सरफेसमधनं स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल हे रिमूव्ह करणार आहेत. जे ॲब्रेसिव्ह यूज केलेले ते आयर्न ऑक्साईडचं असेल किंवा क्रोमियम ऑक्साईडचे असेल आणि जे बाइंडर यूज केलेलं आहे जे की त्या व्हीलमध्ये जे क्लॉथची बनलेली जे कापड्याचे बनलेलं जे व्हील आहे त्याच्यामध्ये जे ॲब्रेसिव्ह पार्टिकल आहेत त्याच्यासाठी आपण बाइंडर वापरलेलं आहे. तर ते जे ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आहे ते ॲब्रेसिव्ह पार्टिकल हे आयर्न ऑक्साईड किंवा क्रोमियम ऑक्साईडचे ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स असतील आणि जे बाइंडर आहे ते बाइंडर पेस्टच्या स्वरूपात असेल ज्यामध्ये वॅक्स मिक्स्ड विथ ग्रीस किंवा पॅराफिन किंवा टर्पेंटाईन आपण बाइंडर म्हणून याच्यामध्ये यूज करणार आहे. तर बघा हे पॉलिशिंग ऑपरेशन झालं, बफिंग ऑपरेशन केलं जातं आणि ह्याच्यामध्ये जे काही बफिंग व्हील आहेत ते व्हील्स जे आहेत ते क्लॉथचे बनलेले असतील, कपड्याच्या बनलेले असतील, मग ते लिनन किंवा कॉटनचं असेल क्लॉथ किंवा त्याच्यामध्ये ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स लूज ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स असतील आणि बाइंडर असेल तर जे ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आहेत ते आयर्न ऑक्साईड किंवा क्रोमियम ऑक्साईडचे असतील आणि जे बाइंडर आहे ती एक प्रकारची पेस्ट असेल वॅक्स मिक्स्ड विथ ग्रीस किंवा पॅराफिन किंवा टर्पेंटाईन. जे वॅक्स आहे ते ग्रीसबरोबर पॅराफिनबरोबर किंवा टर्पेंटाईनबरोबर मिक्स केलं असेल जे बाइंडर म्हणून ॲक्ट होणार आहे. तर ह्याच्यामध्ये जेव्हा हे व्हील फिरणार आहे तेव्हा आपण वर्कपीस जे आहे तो स्लाइटली प्रेस करणार आहे अगेन्स्ट दिस रोटेटिंग व्हील. तर त्यामध्ये आपले बफिंग म्हणजे सरफेस फिनिशिंग होणार आहे. तर अशा पद्धतीनं हे बफिंग केलं जातं. सो बफिंग इज परफॉर्म आफ्टर पॉलिशिंग ऑपरेशन. सो इट कन्सिस्ट ऑफ व्हील विच इज मेड अप ऑफ क्लॉथ ऑर लीदर ऑर फेल्ट. मग जे क्लॉथ आहे ते लिननचं असेल किंवा वूक कॉटनचं असेल. मग त्याच्यामध्ये पार्टिकल्स आहेत ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आपण यूज केलेले आहे आयर्न ऑक्साईड किंवा क्रोमियम ऑक्साईड आणि बाइंडर यूज केलेलं आहे जे की वॅक्स मिक्स्ड विथ ग्रीसबरोबर वॅक्स मिक्स असेल किंवा पॅराफिनबरोबर वॅक्स असेल किंवा टर्पेंटाईनबरोबर वॅक्स मिक्स केलं असेल बाइंडर म्हणून ॲक्ट होणार आहे. तर ह्याच्यामुळं काय होणार आहे की ते वर्कपीसमधनं स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल रिमूव्ह करणार आहे ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स आणि जे स्क्रॅच मार्क आहेत ते रिमूव्ह करणार आहेत. आपल्याला लस्टरस किंवा रिफ्लेक्टिव्ह फिनिश चकाकणारे फिनिश आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. नेक्स्ट हे तुम्हाला दिसतंय बघा डायग्राममध्ये फॅब्रिक व्हील आहे, क्लॉथचं बनलेलं व्हील आहे, त्याच्यामध्ये बफिंग पेस्ट आहे म्हणजे ॲब्रेसिव्ह आणि बाइंडर हे त्याच्यामध्ये आहे आणि वर्कपीस हे त्याच्या अगेन्स्ट प्रेस केलं जातं. जे रोटेटिंग व्हील आहे त्याच्या अगेन्स्ट वर्कपीस प्रेस केलं जातं हाताच्या साह्यानं आणि अशा पद्धतीने जे ॲब्रेसिव्ह पार्टिकल आहेत ते त्याच्यामधनं स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल वर्कपीसमधनं रिमूव्ह करतात आणि आपल्याला चकाकणारं असं रिफ्लेक्टिव्ह फिनिश त्यामध्ये लस्टरस फिनिश मिळतो. ह्याचे ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑटोमोबाईलमध्ये किंवा मोटरसायकलमध्ये किंवा बोटमध्ये किंवा बायसिकलचे पार्ट्स असतील किंवा स्पोर्टिंग ॲटम्स असतील किंवा टूल्स असतील तर अशामध्ये आपण किंवा भांडी असतील काही हाऊसहोल्ड त्याच्यामध्ये बफिंग केलं जातं. नेक्स्ट आहे ते म्हणजेच सुपर फिनिशिंग ऑपरेशन. आता हे जे सुपर फिनिशिंग ऑपरेशन आहे तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्याच्यामध्ये सुद्धा ॲब्रेसिव्ह स्टोन हे त्यामध्ये यूज केलेले आहेत. ठीक आहे. तर हे सुपर फिनिशिंग ऑपरेशन पाहणार आहोत आपण.